मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सावित्री आलेली असते आणि आल्या आल्या ती मिरच्या शोधायला लागते, मीठ मोहरी घ्यायला लागते. तेव्हा इथे मिरच्या वगैरे शोधत असताना लगेच पारू काय म्हणते, काय जाऊबाई, काय शोधताय काय तुम्ही? तेव्हा सावित्री काही बोलत नाही. ती आता हातामध्ये मिरच्या घेते आणि म्हणत असते की जाऊबाई, तिथून जरा मीठ मोहरी देता काय? तेव्हा इथे पारूच्या लक्षात येतं की मीठ मोहरी मिरची हे सगळं कशासाठी असतं? दृष्ट काढण्यासाठी असतं, नजर काढण्यासाठी असतं. तेव्हा पारू काय म्हणते, अच्छा, म्हणजे कुणीतरी दृष्ट काढून घ्यायला तयार झाले म्हणायचं. स्वारी नजर काढून घेणार आहे का? तेव्हा इथे सावित्री लाजायला लागते आणि म्हणते, हो तर, नजर काढून घ्यायलाच तयार झालेत, म्हणून तर घेऊन जाते ना मीठ मोहरी. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते की बरं झालं, बायकोने डोळे वटारले असतील, नाहीतर शपथ वगैरे दिली असेल, आणाबाणा दिल्या असतील, म्हणून तर इथे ज्योती दृष्ट काढायला तयार झाला ना. तेव्हा सावित्री मीठ मोहरी त्याचबरोबर मिरची, झाडूची पात हे सगळं काही घेऊन येते आणि ज्योतीची छान पद्धतीने दृष्ट काढते. आल्या गेल्याची, इथे कुत्रा मांजरांची, भूताखेताची, सगळ्यांची अगदी नावं घेऊन इथे आता सावित्रीने ज्योतीची दृष्ट काढलेली असते आणि ज्योतीसुद्धा सावित्रीसाठीच तिथे उभा राहतो आणि दृष्ट काढून घेतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावित्रीने दृष्ट काढल्यानंतर तिथे आऊ आलेली असते आणि तिथे पारूसुद्धा आलेली असते. तेव्हा आऊ आणि पारू काय करतात, येताना भांडं आणलेलं असतं. जेव्हा इथे सावित्री दृष्ट काढते तेव्हा ते सगळं एका भांड्यामध्ये ठेवलेलं असतं. तेव्हा इथे पारू म्हणत असते, बघा तात्यासाहेब, हे सगळं जाळत असताना मला ठसका लागला की समजून जायचं दृष्ट कुणाची तरी लागले. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की वहिनी, तू मुद्दामूनसुद्धा खोकायला कमी नाही करणार, मुद्दामूनसुद्धा ठसका जाईल तुला. आऊ म्हणते, नाही रे नाही, एक वेळ ती राजारामाला तसं करेल, पण तुला अजिबातच नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे पारूचा इथे ज्योतींवरती किती जीव आहे. कारण जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं राजाराम आणि पारूचं, तेव्हा ज्योती एकदम लहान होता. तेव्हा इथे आता ती म्हणत असते, बघितलंत ना तात्यासाहेब, मी मुद्दामून काहीच करणार नाही आहे. त्या दोघीजणी तिथून गेल्यानंतर ज्योती सावित्रीचा हात पकडतो आणि म्हणत असतो, काय मग माझी दृष्ट काढलीस, मग तुझी दृष्ट काढायला नको? ती म्हणते, मालक अहो काय करताय, मला कुणाची दृष्ट लागणार आहे तवा, आणि तसंही सासूबाईंनी माझी दृष्ट काढली आहे. तेव्हा ज्योती म्हणतो, नाही, पण मलासुद्धा तुझी दृष्ट काढायची आहे. तिथे जमलेले सगळे लोक माझ्या बायकोकडे टकामका बघत होते, मग त्यांची दृष्ट लागली असेल ना, आणि त्यांची दृष्ट लागू दे किंवा नको लागू दे, पण माझी दृष्ट तर माझ्या बायकोला बाबा लागलीच असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावित्री म्हणते, हो का, पण हातामध्ये तुमच्या दृष्ट काढण्यासाठी तर काहीच नाही आहे. काय आहे तुमच्या हातामध्ये? ना मिरची ना मीठ मोहरी. तेव्हा इथे ज्योती आता हाताच्या मुठी बंद करतो आणि त्या आता सावित्रीवरून फिरवत असतो आणि म्हणत असतो. ज्योती म्हणते की तुम्हाला दृष्ट काढताना काय बोलतात ते तरी बोलता येतं का? तो म्हणतो, हो येतं ना. आणि ज्योती म्हणतो की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. असं म्हणाल्यानंतर सावित्री म्हणते की मालक, हे तुमचे शब्द रात्रभर माझ्या कानामध्ये सुरू होते, त्यांनी मला झोपू दिलं नाही. हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण केलं पाहिजे. त्यानंतर इथे सावित्री बाकीचे सगळेजण फुलांच्या माळा करत असतात, गजरे करत असतात. तेव्हा तिथे रखमा बसलेली असते. रखमा म्हणते की ज्योतीला आता म्हणावं, बाबा रे, एखादी आता सरकारी नोकरी बघ, एवढं शिक्षण घेतलेस तू, मग नोकरी करायला नको? कधीतरी ही फुलं आता हातातून सुटू दे. किती दिवस आता फुलांचंच काम करत राहणार? तेव्हा इथे सावित्री काही बोलायच्या आधीच पारू म्हणते की बघत्याल तात्यासाहेब. तेव्हा इथे ती म्हणते, कधी? अगं इथे तो सदा बघ, तो सदा सरकारी नोकरीला गेला बी, आणि हा त्याच्या मागे मागे जाऊन काय करतोय?
तेव्हा पारू म्हणते की सदाभाऊंना काम करताना बघून तात्यासाहेबांना सुद्धा कामाची इथे सवय होईल आणि ते सुद्धा काम करतील. तेव्हा इथे सावित्री म्हणते की हे सुद्धा काम करतील आणि असं करतील ना की संपूर्ण जग आहे ना ते बघतच राहील. सगळ्यांची इथे डोळे दिपून जातील असं काम करतील. तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट राणोजी माळीने गंगाधर शास्त्रीला सांगितलेली असते. गंगाधर शास्त्री म्हणत असतात की इथे जगाचे डोळे दिपतील असं काम करणारे म्हणजे नक्की काय करणार काय आहे तो? त्याच्या समाजाला काही मदत वगैरे करणार आहे की काय? नक्की काय करणार आहे हा ज्योत्या? राणोजी माळी, त्याच्यावरती नजर ठेवा. अर्धवट माहिती मला दिलेली चालत नाही. नक्की तो काय करणार आहे ना, इथे आता जगाचे डोळे दिपवण्यासाठी ते मला कळलंच पाहिजे. तेव्हा इथे आता राणोजी माळी म्हणतो की मला जेव्हा माहिती मिळेल तेव्हा येऊन सांगतो तुम्हाला देवा. आणि इथे जे विनायक राव आहेत त्यांनासुद्धा गंगाधर शास्त्रीने सांगितलेलं असतं की तुम्ही त्या ज्योतीवरती लक्ष ठेवा, नक्की त्याचं काय चाललं आहे ते बघा. त्यानंतर इथे ज्योती सदाशिवची वाट बघत असतो. सदाशिव तिथे येतो. ज्योती म्हणत असतो की अरे कधीपासून वाट बघतोय. सदाशिव म्हणतो माफ कर, मला थोडा यायला उशीरच झाला. आता नगरला जायचं आहे ना उद्या. तेव्हा इथे उरली सरली सगळी कामं करून ठेवतोय. अरे मी येता येता पेठेतसुद्धा गेलो होतो. तेव्हा इथे ज्योती म्हणतो पेठेमध्ये? तेव्हा सदा म्हणतो हो रे, मला ही सरकारी नोकरी लागते की नाही त्याबद्दल मला शंका होती, पण माझ्या बायकोला पूर्णपणे विश्वास होता. लक्ष्मी म्हणाली की ही नोकरी तर मलाच लागणार, म्हणून मी तिला बोलता बोलता बोलून गेलो की जर ही नोकरी मला लागली तर नोकरीवरती रुजू होण्याच्या आधी मी तुला इथे चंद्रहार करून देईन. मग आता तिच्यासाठी चंद्रहार करायलाच गेलो होतो आणि इथे सदा चंद्रहार करतो आणि तो आता ज्योतीला दाखवतो सुद्धा. तो म्हणत असतो ज्योती, अरे तिच्या लक्षातसुद्धा नसेल, पण आता बायको म्हणजे थोडं तरी मनातलं आपण समजून घेतलं पाहिजे ना. त्या आपल्यासाठी किती काय काय करत असतात. जेव्हा मी हा हार माझ्या बायकोला देईन ना तेव्हा तिला सुखद धक्का मिळेल नाही का. अरे बायकोच्या मनातलं आपण सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. त्यांना काय हवं नको ते आपण नाही बघणार तर कोण बघणार. ज्योतीच्या मनामध्ये ते शब्द आता पूर्णपणे रुतून बसतात आणि ज्योती तिथून घरी येतो. ज्योती जेवायला मागत नाही. आऊ म्हणते ज्योती अरे चल जेवायला. ज्योती म्हणतो मला नको, मला भूक नाही आहे. तेव्हा गोविंद काका म्हणतात अरे ज्योती जेवून घे पहिला. आम्ही काय आता जेवून पण घ्यायचं नाही का, चल जेवून घे. ज्योती म्हणतो नको मला. ज्योती आपल्या रूममध्ये बसलेला असतो. तेव्हा तिथे राजाराम काका येतात. राजाराम काका म्हणत असतात ज्योती तू जेवला का नाहीस, चल बरं मग माझ्याबरोबर जेवायला चल. ज्योती म्हणतो अण्णा मला जेवायला नको, मला भूक नाही आहे, घशाखाली घास नाही उतरणार. आऊ म्हणते अरे असं कसं नाही उतरणार, मगापासून मिन्नत वाऱ्या करून झाल्या पण तू काय बाबा ऐकायला तयारच नाही आहेस. एकतर पारू आणि सावित्री दोघीजणी मळ्यात गेल्यात म्हणून इथे चुलीजवळ बसून मी सगळा स्वयंपाक केला आणि आता तू आल्या आल्या म्हणशील की आऊ जेवायला वाढ म्हणून मी सगळा स्वयंपाक तुझ्या आवडीचा केला आणि तू म्हणतोस की जेवायला नको म्हणून. ए बाबा ज्योती, असं कसं चालेल रे. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणत असतात काय मग ज्योती, आऊने बनवले म्हणून खायचं नाही का, तुला काय बाबा तुझ्या बायकोच्याच हातचं हवं आहे. तेव्हा ज्योती म्हणतो असं काय नाही आहे अण्णा, तुम्ही जाऊन जेवा ना. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात ज्योती तुला कुणी काही बोललं का, दादा काही बोलले का, राणोजी आप्पा काही बोलले का, मग कोण काही बोललं, आई काही बोलली का. ज्योती म्हणतो कुणी काही बोललं नाही आहे, तुम्ही जाऊन जेवा बरं, मला जेवायला नको. तेव्हा राजाराम दादा म्हणतात जाऊ दे आऊ चल, त्याचं नेहमीचंच आहे काही ना काहीतरी, तू मला जेवायला वाढ, त्याला उपाशी राहायचं आहे ना, राहू दे त्याला उपाशी. तेव्हा आता राजाराम दादा तिथून गेलेले असतात. जाता जाता म्हणालेले असतात की सावित्रीसुद्धा येते, अर्ध्या वाटेमध्ये असेल, थोड्या वेळातच ती पोचेल आता. तेव्हा इथे सावित्री दारापाशी आलेली असते आणि ज्योती आता आपला हळूच म्हणत असतो की काय करू मी जेवून, जेवण माझ्या घशाखाली कसं काय उतरेल. माझी सावित्री माझ्यासाठी किती आणि काय काय करते, पण मला तिच्यासाठी काहीच करता येत नाही. तिला जे हवं ते मला देतासुद्धा येत नाही आहे. मी तिला म्हणालो की शिक, तिने कुणाचीही पर्वा न करता खडू हातामध्ये घेतला, पाटी हातामध्ये घेतली. त्यानंतर मी शिक्षण घेत होतो, ती रात्रभर जागत होती. मी बोरू विसरलो,
ती धावत पळत इथे उन्हातानाची बोरू घेऊन माझ्या मागे आली. लोकांना इथे तिने आता माझ्यासाठी झिडकारलं. तिने त्यांना सडेतोड उत्तर दिलं. माझ्या स्वप्नांसाठी ती झटली. मला म्हणाली की कवड्याने पाणी आणून कुणाचेही पाय धुवायचे नाही, मला ते नाही चालणार. तुम्ही रात्रभर अभ्यास करा. आणि मी रात्रभर अभ्यास करत राहिलो, ती माझ्यासाठी जागत राहिली. म्हणजे इथे मी तिला शिकायला सांगितलं, सगळ्यांचा विरोध पत्करून शिकलीसुद्धा. हे सगळं माझ्या सावित्रीने माझ्यासाठी केलं. मला जे हवं ते सगळं करते, पण मी तिच्यासाठी काहीच केलं नाही. तिची हौस मौस मी पुरवू शकलो नाही. पुस्तकं वाचत राहिलो, इथे आता नोट्स काढत राहिलो, त्याच्यावरती परीक्षा देत राहिलो, हेच करत राहिलो. पण माझ्या सावित्रीच्या मनाचा विचार मी कधीच नाही केला. तिला एखादा दागिनासुद्धा आत्तापर्यंत करू शकलो नाही. तिला काय आवडतं ते सुद्धा मला माहीत नाही. इतकं शिकलो, पण सगळं शून्य झाल्यासारखं वाटतंय. बायकोला ओळखू शकलो नाही. शिक्षणाचं काय करायचं? तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, माझी सावित्री मनाने खूप चांगली, म्हणून ती कधी काहीच बोलली नाही, कसला हट्ट केला नाही. तिला एखादा दागिनासुद्धा एवढ्या वर्षांमध्ये मी देऊ शकलेलो नाही आहे. मी माझ्या सावित्रीच्या मनातलं अजिबात ओळखूच शकलो नाही. काय अर्थ आहे एवढ्या शिक्षणाचा, असं आता ज्योती म्हणतो. एवढं सगळं मनामध्ये असताना मग माझ्या घशाखाली घास कसा काय उतरणार? तेव्हा इथे ज्योती जे जे बोललेला असतो सगळं आता सावित्री ऐकते. सावित्रीला वाईटसुद्धा वाटतं आणि एका गोष्टीचा तिला आनंद असतो की ज्योती माझा विचार तरी करतोय. तेव्हा इथे ज्योती आलेला असतो. तो म्हणत असतो, सावित्री, ए सावित्री. तेव्हा सावित्री म्हणते, मी जेवून झोपली आहे, उगाच मला आवाज देऊन उठवू नका. तेव्हा इथे ज्योती काहीच बोलत नाही. त्याने आता तिच्यासाठी गजरा आणलेला असतो. तो गजरा तो उशापाशी ठेवतो आणि तो झोपून जात असतो. कूस बदलल्यानंतर बाजूला त्याला एक पत्र भेटतं. ते पत्र तो आता उचलतो आणि पत्रामध्ये आता सावित्रीने ज्योतीसाठी काहीतरी लिहिलेलं असतं. ती म्हणत असते की मालक, अहो मला कुठलंही सोनं नाणं नको, मला कुठलंही अलंकार नको, कारण माझं सोनं तर तुम्हीच आहात, माझं अलंकार तर तुम्हीच आहात. त्यामुळे मला सोन्या नाण्याची हाव नाही. तुमच्या सोबतीनं मला संसार करता येतोय, तो सुद्धा हा सोन्यासारखा, तेच माझ्यासाठी खूप आहे. अहो तुम्ही मला कसं काय नाही दिलं? 7वी इंग्रजी शिक्षण घेतलात, पुण्यामध्ये तुमच्या एवढं कुणी बी शिकलेलं नाही. तुम्हाला जे लोक इज्जत देतात, जी मान सन्मान मिळते, तेच तर माझ्यासाठी सोन्या नाण्यापेक्षा कितीतरी महागडं आहे. आणि तरीसुद्धा तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करायचंच असेल तर सोन्याच्या बांगड्या म्हणून तुम्ही माझ्यासाठी आता एक शाळा उभारा. त्या शाळेमध्ये आपल्या संपूर्ण शूद्र विद्यार्थ्यांना शिक्षणाचा इथे मार्ग मोकळा करा. आणि मग तिथे तुम्ही एक फळा लावा, तिथे खडू आणि इथे डस्टर ठेवा. ते माझ्यासाठी माझे अलंकार असतील, तेच माझ्यासाठी सोनं आणि तेच माझे अलंकार असतील. असं आता सावित्री त्याच्यावरती लिहित असते की आपल्या इथे समाजातील काही मुलामुलींना मला शिकवता आलं, त्यांना ज्ञानी करता आलं ना, तर त्याच्यातमध्ये मला सगळं काही मिळून जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावित्री ज्योतीला म्हणत असते की सोन्या नाण्याने काय होतंय मालक, त्याला महत्त्व नाही. अहो तुम्ही जो हा विचार करताय ना आपल्या शाळेचा, इथे मुलामुलींना शिकवण्याचा, तो सोन्यासारखा विचार आहे. तो पुढे जाऊन इथे लोकांमध्ये क्रांती घडू शकतो, नव्या युगाला सुरुवात होऊ शकते आणि तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे सोन्या नाण्याचा हव्यास मला नाही, ते माझ्यासाठी करू नका. जे काय करायचं आहे ते शाळेसाठी करा. तेव्हा इथे आता सावित्री म्हणते, चला जेवायला, मी जेवलेली नाही आहे, आपण दोघं जण जेवू. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, सावित्री तू जे जे लिहिलंस ना या पुस्तकामध्ये, त्या पत्रामध्ये, ते सगळं मी पूर्ण करेन, ते सगळं मी तुला देईन. तुर्तास हा तुझ्यासाठी गजरा, मी माझ्या स्वतःच्या हाताने हा गजरा तुझ्यासाठी विणलेला आहे. तो गजरा तिच्यासाठी खूप अनमोल असतो हां. तेव्हा इथे सावित्री म्हणते, आणि अजून त्या पत्राच्या पाठीमागे 2 ओळी लिहिल्यात, त्यासुद्धा तुम्ही वाचा. तेव्हा ज्योती ती कविता वाचत असतो की माझ्या जीवनातला ज्योतिबा स्वानंद, जसा मकरंद कळीतला. अशी कविता इथे आता छान 2 ओळींची सावित्रीने ज्योतीसाठी केलेली असते. त्यांचं महत्त्व सावित्रींच्या आयुष्यात काय आहे ते त्यांनी ह्या 2 ओळीतच सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता जॉन साहेबांनी टांगा पाठवलेला असतो ज्योतीसाठी.
ज्योतीसाठी टांगा येतो, तेव्हा इथे आता टांग्यामधून ज्योती इथे आता चाललेला असतो जॉन साहेबांकडे. तेव्हा त्याला जात असताना इथे आता गंगाधर शास्त्रीने बघितलेलं असतं. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो की ह्या जॉन साहेबांनी इथे ह्या ज्योतीला कशासाठी बरं घरी बोलवले असेल? काही काळं बेरं तर नाही ना? नक्की यांचं काय चाललंय याच्यावरती लक्ष ठेवायला हवं. तेव्हा इथे ब्राह्मणशाही आता बंद होते की काय अशी गंगाधर शास्त्रीला भीती वाटत असते. तेव्हा इथे दादा घाबरलेले असतात. सावित्री म्हणते, दादा काय झालं? तेव्हा दादा म्हणतात की त्या जॉन साहेबांनी ज्योतीला का बोलवलंय, एवढा टांगाबिंगा पाठवला. तेव्हा सावित्री म्हणते, अहो दादा मग हे चांगलं आहे ना, अहो ते इतकं शिकलेत, जॉन साहेबांना माहिती आहे म्हणून टांगा वगैरे पाठवला असेल. तेव्हा इथे दादा म्हणतात, नाही, या गोऱ्या माणसांचा काही भरोसा नाही, आवळा देऊन कावळा काढायची सवय यांना. ज्योती तिथं गेलेलं मला आवडलेलं नाही आहे, नक्कीच काहीतरी काळं बेरं आहे असं मला का वाटतंय. अशा रीतीने प्रेक्षकांनो, ज्योती आता जॉन साहेबांकडे गेलेला असतो, मानाने बसवलेला असतो खुर्चीवरती आणि जॉन साहेब इथे ज्योतीजवळ आता महत्त्वाच्या गोष्टींवरती बोलणार असतात, चर्चा करणार असतात, हे मात्र नक्की.